नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. सर्वात प्रथम तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी अपेक्षा करतो की तुमचे जे पण गरजू विद्यार्थी यावर्षी अप्लाय करत आहेत RT मार्फत त्या सगळ्यांना ॲडमिशन नक्कीच मिळावं. आणि तुम्हाला देखील मला विश करायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला विश करायचं म्हणून नका करू. याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच अपडेट भेटत राहतात वेळोवेळी, जेणेकरून तुम्हाला कुठलीही गोष्ट मिस करावं नाही लागणार आणि तुम्ही वेळोवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचे असे रिलेटेड अपडेट राहताल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वळूयात आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे की 31 डिसेंबर ही लास्ट तारीख होती शाळेच्या नोंदणीसाठी. म्हणजे शाळेची नोंदणी करण्यासाठी शाळांना हा वेळ दिला होता 31पर्यंत, पण ती एक्सटेंड झालेली आहे आता. आणि एक्सटेन्शन झाल्यामुळे आता त्यांना अजून काही वेळ दिला गेला आहे. ज्या पण शाळा आहेत त्यांना नोंदणी करण्याकरिता वेळ दिलेला आहे. त्यामुळे अजून तरी विद्यार्थी नोंदणी चालू झालेली नाही आहे. त्यामुळे अजून तुमची विद्यार्थी नोंदणीची जी दुसरी प्रक्रिया आहे ही चालू नाही. दुसऱ्या प्रक्रियेपासून जे पण विद्यार्थी अप्लाय करतात त्यांची प्रोसेस चालू होती. तर आत्तापर्यंत पालकांना काही करायचं नाही आहे, जस्ट ऑब्झर्व करायचं आहे. हां, तुम्हाला नक्कीच सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते रेडी ठेवायचे आहेत. आणि जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यावरती मी ऑलरेडी काही व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही ते देखील बघू शकतात. पण तुम्हाला आत्ता अजून रजिस्ट्रेशनसाठी लिंक उपलब्ध नाही आणि ती कधी होणार आहे तर तुम्ही पहा. तुम्हाला जायचं आहे students.maharashtra.gov.in वरती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ॲडमिशन शेड्यूल, त्याच्यावरती जायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की जी शाळा नोंदणीची जी पहिली प्रक्रिया ही 18 तारखेला चालू झालेली आहे, 18 डिसेंबर 2024. ती आता एक्सटेंड झालेली आहे 4 तारखेपर्यंत. म्हणजे 4 तारखेपर्यंत तरी अजून रजिस्ट्रेशन्स ओपन होणार नाही आहेत. तुम्ही अजून फॉर्म भरू शकत नाही आहेत 4 तारखेपर्यंत. जर ही तारीख पुढे एक्सटेंड नाही झाली तर 5 तारखेपासून मे बी विद्यार्थ्यांची नोंदणीची जी दुसरा टप्पा आहे हा चालू होऊ शकतो. आणि जर फर्दर एक्सटेन्शन भेटलं तर आपल्याला परत ह्याच्यात चेक करावं लागेल की नेक्स्ट डेट काय आहे आणि अजून किती वेळ शाळांसाठी दिला जाऊ शकतो. पण माझ्या अंदाजे 4 तारखेनंतर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू व्हायला पाहिजे. कारण फक्त 4 दिवस त्यांना आता वाढवून दिलेले आहेत, जास्त दिलेले नाही आहेत. त्यामुळे अजून काय एक्सटेन्शन भेटू शकतं असं तर काही वाटत नाही. पण तरीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जसं रजिस्ट्रेशन चालू होईल विद्यार्थ्यांच्या नोंदणीचं मी लगेचच व्हिडिओ बनवेल दुसऱ्या मिनटाला आणि तुम्हाला अपडेट नक्कीच देईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एकदा सांगतो की डॉक्युमेंट्स रेडी केले नसतील तर डॉक्युमेंट्स नक्की रेडी करा. कारण डॉक्युमेंट्स हे तुम्ही एकदा ॲडमिशनमध्ये नंबर लागला तुमचा लॉटरीमध्ये त्याच्यानंतर चालू केलं तर त्याचा काय उपयोग नसतो. जी काय फॉर्म भरण्याच्या आधीचे डॉक्युमेंट्स काढलेले असतात तेच व्हॅलिड धरले जातात. आणि नक्कीच काही महत्त्वाचे डॉक्युमेंट जसं आधार कार्ड झालं किंवा उत्पन्नाचा दाखला झाला, रहिवाशी पुरावा झाला, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ज्या पण दिवशी फॉर्म भरेल त्याच्या आधीच काढून ठेवा. ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच ॲडमिशन एकदा भेटल्यावर होईल. तुमचा कुठल्याही पद्धतीने फॉर्म रिजेक्ट होणार नाही नंबर लागल्यावरती. आणि आपण सगळ्या प्रोसेस एकदम छान पद्धतीने कवर करणार आहे. तुमचं एकही डाऊट ठेवणार नाही आहे पूर्ण ॲडमिशन. कारण जे पण लोक पहिल्यांदा अप्लाय करतात RTसाठी त्यांना खूप कन्फ्युजन असतं की नेक्स्ट प्रोसेस काय, डॉक्युमेंट काय लागतील, कशी प्रोसेस आहे, लॉटरीच्या किती राऊंड्स होतात, कसे होतात, लॉटरी लागल्यावर पुढे कुठे जायचं आहे, डायरेक्ट शाळेत ॲडमिशन घ्यायचं का कुठं तिसरीकडे जायचं. तर हे सगळं आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच यावर्षीसाठी कव्हर करणार आहेत. धन्यवाद.